काय काय आनंद मिळतो ना. नाद बेकार आहे म्हणतात काय म्हणतात की पण मी तशी पोरांना म्हणत नाही. पोरांनी ह्या वयातच थोडं नाद करावा नाद करा. मित्रांनो बघा आणि सगळे कामधंदा बघून करतात ना. हा सगळं करतात. त्यांचा संसार बघून ते सगळं करतात. काय तुम्ही पूजन बिजन करता का आणल्यावर करतो ना. हा. पूजन करतो, हम्म. दृष्ट करतो त्याची, हा, दृष्ट करता त्याला जपतो चांगला. फायनल झाल्यावर काय आनंद वाटतो मला. चांगलं वाटतं आपलं पोरासनी व्हायचं केल्यासारखं काहीतरी फळ मिळतंय ते बरं वाटतं. नाद असं वाईट नाही, हा. चांगलाच आहे. हा. आणि बैल पण आमचा चांगलाच आहे. आणि तो पळाला की चांगलं वाटतं, आनंद होतो एकदम. तो सेमीत बसला, फायनलला बसला की आमच्यात असं दिवसभर चालूच असते. गटात गट बघायचा, सेमी बघायचं, फायनल बघायचं चालूच असते. गुलाल भेटला, मस्त वाटलं. तो बसला आणि कडन सेमीला पळाला, त्यामुळे छान वाटलं. आपलं मैदानावर नोंद असायची त्यावेळेस. जोपर्यंत महाराज दिसला, महाराजची गाडी निघत नाही, जेव्हा झोपून गाडी खाली जात नाही तोपर्यंत कोण नोंद पण करत नव्हतं त्या टाइमात. तशा एक नंबरच्या आहे ना, टू व्हीलर आहे ना, 7 टू व्हीलर जिंकून दिलेत महाराजांना आम्हाला. सलग 5 आहेत त्या, सलग 5 आहेत. हा, आदत मध्ये 26 आहेत ते बक्षीस गुलाल आहेत. मंडळी, जय जवान जय किसान. आज आपण आलेलो आहे एक छोटस गाव अंधारवाडी, कराड तालुक्यातील उंबरस शेजारी असणार अंधारवाडी गावामध्ये. आणि बघू शकताय तुम्ही कुठंतरी एखादा इतिहास घडतो. त्या इतिहास घडल्यानंतर आपण एखाद्या दावणीला जात असतोय. आणि आता महाराष्ट्रामध्ये एकदम टॉपला पळतोय असा बैल अंधारवाडीकरांचा महाराज. कालच आराबवाडीचं मैदान झालं, अटीतटीच्या गाड्या होत्या आणि त्याच्यामध्ये बैलानं 1 नंबर केला. आणि दुसरा कुठला होता बैल? हरण्या. पालीकरांचा हरण्या या गाडीने 1 नंबर केला. आणि खरोखर गाडी एकदम जबरदस्त. त्यापेक्षाही मी मैदानात होतो, सेमी इतका जबरदस्त कडनं काढला होता. आणि आदत मध्ये तर या बैलाच्या गटामध्ये कोण गाड्या झुपत नाहीत. अनेक गोष्टींचा मानकरी. मी सगळं बोलून उपयोग नाही, आपल्या बरोबर मालक आहे, त्यांच्या माध्यमातून आपण सर्व गोष्टी जाणून घेऊया. तत्पूर्वी बैल बघा, आताशी 4 दात बैल आहे. बैलाची शरीर यष्टी बघा, 4ही बाजूने बैल दाखवा. बैलाची शरीर यष्टी बघा किंवा सर्व गोष्टी बघा, एकदम जबरदस्त. आणि जुन्या मापावरती जशी बैल होती तसं माप होणार आहे. आताशी 4 दात बैल आहे, अजून वाढणार आहे. आणि तेवढ्याच ताकदीचा, क्वालिटीचा आणि पळ सुद्धा तसाच असा महाराज. दादा नमस्ते. काय सांगताल? प्रथम आपलं नाव सांगा, गाव सांगा, थोडा पत्ता सांगा. मी सूरज विजय थोरात, राहणार अंधारवाडी. आणि काय महाराज विषयी सांगताल? कुठून खरेदी होती किंवा महाराजची खरेदी आहे ना, आम्ही लिंबोडेत मधून केलेली, तिथून केलेली. त्यावेळेस आदत मध्ये 14 महिन्याचं वासरू होतं, तेव्हा घेतलेला आम्ही. तेव्हा 2,77,000 रुपये दिलेला. 2,77,000 तेव्हा दिलेला. पेरा वगैरे बघून हो, गट काढलेला. आणि इथं आलं की आम्हाला दुसऱ्याच मैदानात गुलाल चालू केलेला. आदत मध्ये 25 महिन्याचा तोपर्यंत कंटिन्यू गुलाल होता, 14 महिन्यापासून. असं समजलं की त्या टायमिंगला गाड्या झुपत हो. तेव्हा कसं गट सेम हे आहेत ना, आपलं मैदानावर नोंद असायची त्यावेळेस. जोपर्यंत महाराज दिसला, महाराजची गाडी निघत नाही, जेव्हा झोपून गाडी खाली जात नाही तोपर्यंत कोण नोंद पण करत नव्हतं त्या टाइमात. आणि त्यानंतर अनेक त्यावेळेस गाड्यांच्या स्वरूपात बक्षीस होती. किती बक्षीस? तशा 1 नंबरच्या आहे ना, टू व्हीलर आहे ना, 7 टू व्हीलर जिंकून दिलेत महाराजांना आम्हाला. सलग 5 आहेत त्या, सलग 5 आहेत. हा, आदत मध्ये 26 आहेत हे बक्षीस गुलाल आहेत. आणि दुसऱ्यामध्ये 3-4 झालेत. आणि आता 2 झालेत उन्हाळ्या महिन्यात आता 2 झाले. 2 गुलाल झाले ओपनचे. कालचा काय क्षण होता? काल म्हणजे काय बोलायचं नको मला. ज्यावेळेस झरेवाडीत पहिली टू व्हीलर जिंकली नाही, तो आनंद झालेला, तो काल आनंद झालेला. संपूर्ण म्हणजे काय हीच नव्हतं.
आम्ही कुठे काय कळतच नव्हतं, एवढं खुश झालेलो सगळी. काय बघा आता हे बैलगाडी क्षेत्रात आता आपण तुमचं अंधारवाडी गाव, आज या बैलानं आणि कळालं गावात सुद्धा एकच बैल आहे पळणारा शर्यती. हो आता एकच सध्या बैल आहे, म्हणजे पहिले होती पण आता एकच बैल आहे असं म्हणजे नाव करतोय. आणि गावाचं नाव आमच्या तुमचं पूर्ण नाव सांगा. महाराष्ट्रात, माझं नाव सुयश विजय थोरात. बरोबर. आता आमच्या म्हणजे महाराष्ट्रात आमच्या गावाचं नाव, आमचं नाव या महाराज मुळे झालेलं आहे. सगळीकडे म्हणजे अंधारवाडीचा महाराज म्हणून सगळ्यांना माहिती झालेलं आहे आणि त्यामुळे आमच्या गावाचं बी नाव चांगलं हे झालेलं आहे. नक्कीच बैलामुळे काय काय मिळतंय समाजामध्ये प्रतिष्ठा वाढते. प्रतिष्ठा. असं कुणाला माहिती बी झालं नसतं कुठलं अंधारवाडीन काय म्हणजे, पण या बैलामुळे सगळीकडे कळायला लागला. आमचं बी नाव व्हायला लागलंय, गावाचं बी नाव व्हायला लागलंय. सगळीकडे सगळ्या महाराष्ट्राला माहिती झालंय की आता अंधारवाडी आहे असं म्हणजे कुठं तरी गाव आहे आणि ते सगळ्या महाराष्ट्राला कळायला लागलंय. नक्कीच आता पळतोय तरी पण पायऱ्यांचा वगैरे अजून बी अडचण येतात का, कशी काय? इकडे या. पायरीची अडचण असती म्हणजे काही एक नंबरातली अजून देत नाहीत पहिलं आपल्याला पाहिजे असं बैल एवढा पळून बळून बी. बैलानं कालच्या मैदानात जाता बघा गट पण कडनं काढला, सीमे पण कडनं काढला आणि टॉपचा सीमे होता, सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या, एक नंबर तासावरून सीमे काढला. नक्कीच येणाऱ्या काळात अजून तर चौसा आहे, सुरुवात आहे आता त्याची. येणाऱ्या काळात अजून बैल पळणार आहे आणि सर्व टॉपच्या गाड्या. मला म्हणजे ज्याचं शरीर आहे ना बैलाचं शरीर बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की बघा मित्रांनो, महाराष्ट्रातील जी व्हिडिओ बघणारे लोक असतील, शरीर बघितल्यानंतर जुन्या बैलांची आठवण होईल असा महाराज. अजून काय सांगचाल बैलाविषयी? बैलाविषयी काय, बैलाचा पळ शाना, बैलांना आजपर्यंत फाटी बाजारली नाही. बैल लय शाना पळतो आणि फेरा वाढेल असं बैलाचं स्पीड वाढतं. आम्ही फायनलला राहिलो नाही, एक नाहीतर दोनच करायचा, हे असं नाही. आम्ही फायनलला राहिलो की आम्हाला एक नाहीतर दोनचीच अपेक्षा असते. हो. त्याच्या खाली नंबर करत नंबरच नाही ते. फेरा वाढेल असं बैलाचं स्पीड वाढतं. या की या मावशी या. मित्रांनो बघा, प्रत्येक बैल पाळण्यामाग एका व्यक्तीचं श्रेय नसतं. आई पण आईच आहेत ना, आई पण आलेले आहेत. त्याच्याबरोबर पाठीमागे असणारी सर्व मंडळी ही सुद्धा या ठिकाणी आल्यात आणि एका व्यक्तीनं बैल पळत नाही, तर ही सर्व मंडळी तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून इथं आलेली आहेत. मावशी नमस्ते, नाव सांगा तुमचं? माझं नाव सतोशिला विजय थोरात. आणि काय आज बैल तुमचं पळतोय, आज एवढं तुम्हाला माहित नसलं ना तर अख्ख्या महाराष्ट्राला अंधारवाडी गाव ओळख करून दिले या बैलाने. बैलानं लय हे केलेलं आहे. काय तुम्ही पूजन बिजन करता का आणल्यावर? करतो ना, पूजन करतो, दृष्ट काढतो त्याची, दृष्ट करता, त्याला जपतो चांगला. फायनल झाल्यावर काय आनंद वाटतो मला? चांगलं वाटतं, आपलं पोरासनी व्हायचं केल्यासारखं काहीतरी फळ मिळतंय ते बरं वाटतं. बरं वाटतंय. आणि बघता का तुम्ही ऑनलाईन गाडी पळायला दाखवतात का पोरं? हा, टीव्हीला लावतो. आणि काल काय वाटलं की काल एक नंबर केला तेव्हा? भरपूर सारखी मजा वाटते त्याची, छान वाटतं, आनंद होतो. आपलं पोरं करतात सगळी, वाड्यातली पण आणि ही पण, सगळ्यांना आपलं काय काय आनंद मिळतो ना. बेकार म्हणतात काय म्हणतात की, पण मी तशी पोरांना म्हणत नाही. पोरांनी ह्या वयातच थोडं नाद करावा, नाद करा. मित्रांनो बघा, आणि सगळे कामधंदा बघून करतात ना. हा, सगळं करतात, त्यांचा संसार बघून ते सगळं करतात. बघा, नाद करावा कुठला बी, परंतु सगळं घर प्रपंच परिवार बघून सगळ्या गोष्टी करत असतायत. मित्रांनो बघा, कुठल्याही घराचा प्रपंच चालायचा म्हटलं तर त्याला दोन्ही चाक एकसारखी चालणं गरजेचं असतंय. जरी व्यवसाय कामाच्या निमित्तानं घरातली माणसं बाहेर असले तर ताई सगळं बैलांचं बघतात असं समजलं. ताई नमस्ते, नाव सांगा? शीतल थोरात. आणि काय बैलाविषयी काय वाटतं तुम्हाला? बैल आता पळतोय तुमचा, किंवा तुमचं घरातली लोक ही वाईट नाद आहे असं कोण म्हणत असतील, किंवा काय वाटतं तुम्हाला? नाही, नाद असं वाईट नाही, चांगलाच आहे. आणि बैल पण आमचा चांगलाच आहे आणि तो पळाला की चांगलं वाटतं, आनंद होतो एकदम. तो सेमीत बसला, फायनलला बसला की आमच्यात असं दिवसभर चालूच असते. गटात गट बघायचा, सेमी बघायचं, फायनल बघायचं, चालूच असते. वेगळाच आनंद असतो. हा, तो वेगळाच आनंद असतोय.
आता बाकी तुम्ही बघता का सगळं खुराक पाणी त्याला? हो, त्याला भरडा भिजत घालायचा त्याचा, उडीद डाळ घालायची, हा. एक परत गुळ वगैरे टाकून हा. त्याला ठेवायचं, हा. वैरण ठेवायची, असं चालू असतं. चालू असते. आणि काल बघा फायनलला 1 नंबर केला, काय आनंद, काय वाटलं तुम्हाला? मस्त वाटलं, छान वाटलं एकदम. हा, हा. गुलाल भेटला, मस्त वाटलं. हम्म. तो बसला आणि कडन सेमीला पळाला, हा, हा. त्यामुळे छान वाटलं. बघा मित्रांनो, घरच्या सगळ्या व्यक्तींचं श्रेय असतं आणि तिथंच ही बैलगाडी शर्यत पूर्तता होत असते. आता एखादं महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी मैदान आहे, तर असं वाटत नाही का तुमचा बैल व्हावा? व्हावा तर हा, हिंदी केसरी व्हावाच. हा. आता कोरेगावला आहे हिंद केसरी मैदान. हा, बघा, महाराष्ट्रातील अनेक बैलगाडी मालक मुलाखत बघत असतील. एक हिंद केसरी लेवलचा बैल आहे आणि तो होणार 100%. अनेक मैदानं गाजवल्यात, पलीकडे बघू शकताय, ढाल असतील, ट्रॉफी असतील आणि त्या सर्व या बैलानं कमवल्यात. किती दादा म्हणत होता गुलाल झाले आतापर्यंत किंवा काय? आतापर्यंत 29 गुलाल झाले आदत पासून आजपर्यंत. आजपर्यंत हा, आता 4 झालेला आहे बैल. 4 झालेला आहे. मित्रांनो बघा, 4 वयापर्यंत 29 गुलाल म्हणजे फार गोष्टी. आता मुलाखती घेतलेल्या दादांना कॅमेरा धरलाय, त्यांना सुद्धा मुलाखत घेतलेली. आणि दुसरी गोष्ट, अनेक चॅनेलवरती मुलाखत, परंतु तसा अंधारातलाच बैल आहे. अजून टॉपची बैल घालून गुलाल असं केलेलं नाही. हा? 2 नंबर 3 नंबर अशी बैल घातलेत आणि चांगलीच असं म्हणजे रोमन, हा. परत ह्याचा शेपूट तुटका सर्जा, हा. असे चांगली जावेद भाईचा सर्जा, हा. अशी बैल चांगली घातलीत हम्म. आदत मध्ये. कोरेगाव साठी आता चालू आहे. कोरेगाव साठी हो, चालू आहे. कोरेगाव 21 तारखेला. 21 तारखेला आहे हिंद केसरी. आमचे एकदा ना एकदा हिंद केसरी झाला तरी बाद झाले, एवढीच इच्छा आहे. एकदा हिंद होणार, केसरी झाला एवढं पाहिजे. कष्ट, एवढी माणसं तुमच्या बरोबर आहेत म्हटल्यावर बैल 100% हिंद केसरी होणार. आणि खरंच तुम्हाला हिंद केसरी मैदानासाठी कोरेगावच्या शुभेच्छा. थँक्यू. बघा, कुठली गोष्ट बैल पळायचं म्हणून मगाशीपासून उल्लेख करतोय की एका माणसाची त्यासाठी नियोजन किंवा सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. दादा, काय बैलाविषयी आता तुमचं कसं आहे नाव ना? सांगा. माझं नाव निहाल मोमीन पैलवान हा, आणि भागात आता आमच्या पळणारा बैल म्हणजे महाराज आहे. हा, महाराज. आणि आता भागात आमच्या टॉपची वस्तू आहे म्हणजे महाराज आहे. महाराज. आणि खूप काल आनंद झाला की आमच्या भागात 1 नंबरचा बक्षीस गुलाल आला यात्रेचं मैदान. यात्राच्या मैदानला. हे आम्हाला खूप आनंद झाला. बैलाचा काय पळाविषयी काय सांगतात? बैल तर पब्लिकनं काल पहिला आणि दुसरा फेरा काढून खूप पळाला, हे आम्हाला आनंद झाला. आनंद आहे बघा. आज बघा, गावातला भागातला बैल पळाला तरी खूप मोठा आनंद असतोय. आमच्या माग म्हणजे सगळ्यांची ताकद आहे. गावातली तर सगळी पोरं आहेतच, हा. सगळ्या पोरांचं नियोजन असतंय. तसंच डायव्हर हरपरवाडी म्हणा, परत पालीच्या दादा इथे अतुल दादा वगैरेचे पोरं आहेत आपल्या. आणि गाडी असंच कोण आमच्या- आणतं आपलं काय? गाडी आपली आपली लय ड्रायव्हर म्हणजे नामांकित ड्रायव्हर पण आहेत आपली. विकास ड्रायव्हर वाघेरी, दया ड्रायव्हर हातपळवाडी, संभा ड्रायव्हर सासवडे आणि ड्रायव्हर पाडवी, विजय ड्रायव्हर. नामांकित ड्रायव्हर कोण नाही म्हणत नाही गाडी आणायला, मागे लागते ती. आणि त्यात आम्हाला चांगले सण म्हणजे ते पाटणचा राजा, कोरोळचा राजा, बापूंची पण आम्हाला त्यांची साथ बी आहे चांगली चांगली. साथ आहे. त्याच्यावर पळून आम्ही लय गुलाल केलेले आहेत. हा. कधीच गाडीनं मार खाल्ला नाही त्या गाडीवर बी. आणि या काल पळालेला गाडी आणि बैल आता पळत असल्यामुळे पायरं कंटिन्यू चांगलं होतं. बैल पळायला लागले की होतं. बैल पळायला लागल्यापासून भरपूर पैर म्हणजे जी पहिली मागून देत नव्हती ती बी आता देते. द्यायला म्हणजे लागलेले. हो, आता काल 1 नंबर झाल्यावर अनेक फोन यायला अनेक फोन हो. नक्की. आता पायऱ्याची अडचण यायची नाही आता. आणि दुसऱ्यामध्ये जरा बेकार काळ गेला ना. दोषामध्ये छातीत भरला होता त्यावेळी बी आमचे डॉक्टर आहे ऋत्विक डॉक्टर सदाशिवगडचे. हा. त्यांनी बऱ्यापैकी त्याला कव्हर करून आपलं काय छातीत भरलेलं म्हणजे नक्की काय बैलाचं होतं? छातीत सर्दी जास्त होती त्याला. हा, हा. सर्दीमुळे ही आला होता. ते आमचे डॉक्टर आहे ऋत्विक डॉक्टर सदाशिवगडचे. हा. त्यांनी आणि ते एक बागल म्हणून आहे, त्यांनी केलं हे हा. म्हणजे Clear झाला. क्लिअर केला. आणि तिथनं बैल असं म्हणजे कुठला बी बैल घाला, कुठल्याच बैलाला कमी पडत नाही. हा, हा. आणि आता ही 2-3 मैदानं झाली बैल, आणि जसा फेरा वाढेल तसं बैलाचा गतीच वाढणार. आमच्या बैलाचं नियोजनाचा बादशाह मयूर पवार अंधारवाडी. तो इथं नाही, तो गुजरातला आहे. या राज्यात पण नाही, तो आहे गुजरातला. तिकडून तिकडून सगळं नियोजन करतं. मग ह्यो
पहिल्यांदा ह्याला जेव्हा सांगणार आपली परत पोर आहे मला ती सांगणार मग आमचं नियोजन होणार म्हणजे सगळ्यात- तो तिथून नियोजन सगळ्यात करणार नियोजन सगळ्यांचं- गुजरातवरनं नियोजन इथं अभ्यासू करणार. व्यक्तिमत्व. हा त्याला जरी आम्हाला फोन आला तिघासनी तरी आम्ही त्याला पहिला म्हणतो फोन व्हिडिओ पाठवतो फोन बैल करतो तो बैल घालायचा का? आम्हाला जरी फोन आला तरी कारण तो तिथून सगळं आम्हाला सांगतो सगळी पोरं आहे ती की आणि बसून आम्ही नियोजन करतो आता की असं नाही की कोण हा पण पुण्याहून पुण्या आता इंजिनिअरिंगला हा स्वतः. एक 6 महिने बैल पुण्यात होता पुण्यात सांभाळा. होता. सगळी काम धंदा व्यवसाय हा, करणारे सगळं- लोकं. सगळं. ह्यो कोणच engineering असंही ला नाही. आता शेवटच्या वर्षाला आता पेपर पोरं बी आहे ना आता तुम्ही जवळचं मैदान असलं नाही माहितच आहे कमी कमी 200-300 पोरं असतात माग म्हणजे जवळचं मैदान आज सगळी प्रेम पोरं करणारे काम करून इतर वेळी असं काय कोण नसतं काम करायला गेलेले असते ती जवळचं मैदान असलं की एका दिवस सुट्टी टाकून तरच. बघा मित्रांनो, बैलगाडी शर्यत नाद हा वायपड म्हणू नका किंवा काय, सगळ्या गोष्टी आज पैलवान असतील किंवा सगळीच मंडळी असतील एक सगळा नाद करून व्यवसाय करून हा नाद जोपासतात असा बैलगाडी शर्यत क्षेत्र. आणि आज आपण मुलाखतीच्या माध्यमातून अंधारवाडीकरांचा महाराज या बैलाची ओळख करून घेतली. मित्रांनो, नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या निसर्गाची नाळ चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.